शहर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला। 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही, पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल। आपली शहरं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात। देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो। शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली झाली पाहिजेत। शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल। आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या। शहरांना पैसे देणं सुरू केलं। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं। आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत, याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी हजारो कोटी रुपये आपल्याला दिले। जवळजवळ महाराष्ट्रातल्या नागरी भागाला 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत। शहरांचा चेहरा हे बदलण्याचं काम चाललंय। आज मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे, अतिक्रमण करून राहणारे, जे बेघर आहेत, अशा सगळ्यांना पक्क घर द्या। आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी दिले। पण आमच्या लक्षात आलं मगाशी जे अनूप भाऊंनी सांगितलं किंवा जयकुमार भाऊंनी सांगितलं, आपल्या शहरांमध्ये राहणारे जे गरीब लोक आहेत, जे अतिक्रमण करून राहत आहेत, त्यांच्याकरता घरं देण्याकरता पैसे आहेत, पण त्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही, पीआर कार्ड नाही, म्हणून त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही। मला सांगताना आनंद वाटतो, 2च महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, झोपडपट्टीमध्ये राहणारा, अतिक्रमण करून घर बांधलेला अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आता आपण देणार आहोत। आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही, तर त्या प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर आपण देणार आहोत। आणि म्हणून अनूप भैया, ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे। पहिलं काम करा, प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला, प्रत्येक अतिक्रमण धारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि पीआर कार्ड द्या। आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा तुमच्याकडे किती बेघर आहेत, किती लोक कच्च्या घरात राहतात, त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ। ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू। आज आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्यामुळे आपलं गटारीचं पाणी हे त्या ठिकाणी नाल्यातनं वाहतं, वास आणि मच्छर त्या ठिकाणी तयार होतात। तेच पाणी आमच्या विहिरीत जातं, आमच्या नदीत जातं, आमच्या नाल्यात जातं, आमच्या तलावांमध्ये जातं। आमचे पाण्याचे स्रोत हे त्या ठिकाणी पूर्णपणे खराब होतात। आणि म्हणून मोदीजींच्या माध्यमातनं, अमृत सारख्या योजनेच्या माध्यमातनं भुयारी गटाराची योजना आपल्याकडे सुरू झाली। आज आपण बघा धुळ्यासारख्या शहराला आम्ही 717 कोटी रुपये हे त्या ठिकाणी भुयारी गटार योजनेकरता देतो। हा पैसा यापूर्वी कधी मिळाला नसता, मिळू शकला नसता, मिळण्याची ताकदही नव्हती। अरे धुळ्यासारख्या शहराला मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये 100 कोटी रुपये सोडून द्या 50 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, पण मोदीजींनी हा निधी दिला। आता याचं काम केवळ 20% झालंय। आता वेगानं हे काम पूर्ण करून या ठिकाणी सगळा मैला हा भुयारी गटारातनं गेला पाहिजे। पुढे एसटीपीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यातनं मैला बाजूला झाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत तयार झालं पाहिजे। आणि जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच आमच्या नदीमध्ये नाले